80 चौरस मीटरच्या मधल्या ज्या काही सदनिका आहेत त्या सगळ्यांना यापुढे ओसी मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आणि आपल्याला जर आठवत असेल तर 29 एप्रिलला हा विषय हा स्थायी समितीच्या समोर आला होता. स्थायी समितीमध्ये सगळ्या पक्षाच्या सदस्यांनी ज्या काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांसहित हा प्रस्ताव आम्ही पुन्हा राज्य सरकारकडे पाठवला होता. आमची आशा अशी आहे की राज्य सरकार या सगळ्या सूचनांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल. पण जे ओसी नसलेले इमारतीतले लोक होते त्यांनी सगळ्यांनी वारंवार या ठिकाणी येऊन विनंती केली होती की सरकार ज्या वेळेला काही सूचनांवर अंमल करेल त्या वेळेपर्यंत निदान ही जी अभय योजना स्कीम आहे ती तातडीने लागू करावी अशा प्रकारची स्थायी समितीकडे मागणी होती. आणि स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून किंवा स्थायी समितीच्या सगळ्या सदस्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला आणि काल हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये एकमताने पास झाला. अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक सूचना केलेल्या आहेत त्या सरकारच्या विचाराधीन आहेत. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मी सकारात्मक आहे की ज्या सरकारने ही अभय योजना सुरू केलेली आहे ते सरकार या पुढच्या सगळ्या बाबतींमध्ये सकारात्मक निर्णय करेल अशा प्रकारची आशा आहे. पण तूर्त आपल्याला माहिती आहे की ज्या इमारतीला ओसी नसते त्यांना दुप्पट मालमत्ता कर त्याशिवाय दुप्पट पाणी देयक ही भरावी लागतात. आणि एक प्रकारची टांगती तलवार ही त्या सगळ्या इमारतीतल्या रहिवाशांवर असते. ती टांगती तलवार दूर करण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आशिषजी शेलार, मंगलप्रभात लोढा, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने प्रस्ताव पास करून सगळ्या स्थायी समितीच्या सदस्यांनी केले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.